कोणत्याही परिस्थितीत मैलखड्डा येथील कचरा प्रक्रिया प्रकल्प राबविणारच आहोत। सत्तेत 5 सदस्यांनी विरोध केला किंवा बाजूला गेले म्हणून प्रकल्पात कोणताही बदल होणार नाही। हा 5 जणांचा निर्णय संपूर्ण सभागृहाचा निर्णय ठरत नाही। वरिष्ठांशी चर्चा करून कोणत्याही क्षणी प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यात येईल असा ठाम विश्वास महापौर उदय धातुंडे यांनी व्यक्त केला। बुधवारी झालेल्या इचलकरंजीतील महापालिकेच्या स्थायी समितीत मैलखड्डा येथील कचरा प्रक्रिया प्रकल्पासंदर्भातील प्रस्तावास मंजुरी देण्यात आली। गेल्या वर्षी सुमारे 7 कोटी रुपयांच्या निविदेच्या तुलनेत यंदा 22 कोटी रुपयांची निविदा काढण्यात आल्याने या विषयावर सभागृहात चर्चा झाली। प्रस्ताव नामंजूर झाल्यानंतर महापौर उदय धातुंडे यांनी पत्रकारांशी संवाद साधला। धातुंडे म्हणाले, जनतेच्या कर रूपाने मिळालेल्या निधीतून आम्ही इंदोर दौऱ्याचा अभ्यास केला। तेथील घनकचरा व्यवस्थापनाचा आदर्श अनुभव घेतला असून त्याच धर्तीवर इचलकरंजीत आधुनिक आणि प्रभावी कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारण्याचा आमचा प्रयत्न आहे। शहराच्या स्वच्छतेसाठी हा प्रकल्प अत्यावश्यक असून त्याबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही। यावेळी स्थायी समितीचे सभापती सतीश मुळेक, गट नेते विठ्ठल चोपडे, नगरसेवक सुशांत कलागते यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते। कचरा प्रकल्पाच्या निविदेवरून विरोधकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांमुळे हा विषय सध्या शहरात चर्चेचा विषय ठरला आहे।